जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूरमध्ये महाविकास आघाडीने पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना प्रतिकात्मक बुलडोझर भेट दिलाय। पालिकेकडून शहरातील अनधिकृत टपऱ्या, फेरीवाले यांच्यावर सुरू असलेल्या धडक कारवाईला पाठिंबा म्हणून हा बुलडोझर भेट देण्यात आलाय। बदलापूर पालिकेकडून मागील काही दिवसापासून शहरातल्या अनधिकृत टपऱ्या, स्टॉल्स, फेरीवाले, खाऊ गल्ल्या यांच्यावर धडक कारवाई सुरू आहे। स्वतः मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे रस्त्यावर उतरून कारवाईचं नेतृत्व करतायत। या कारवाईमुळे बदलापूरचे रस्ते मोकळे झाले असून त्यामुळेच महाविकास आघाडीने मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेत या कारवाईचं कौतुक केले। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अविनाश देशमुख आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील यांच्यासह काँग्रेसचेही पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। या सर्वांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचा सत्कार करत त्यांना प्रतिकात्मक बुलडोझर भेट दिला आणि यापुढेही कारवाई अशीच सुरू ठेवण्याचं आवाहन केलं। मुख्याधिकारीला बुलडोझर देण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमची कारवाई आतापर्यंत झालेली आहे आणि याच्या पुढेही शहराच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला पाहिजे की जेणेकरून 2 दिवसाची कारवाई ही 2 दिवस न राहता कंटिन्यू पुढे चालत राहावी, जेणेकरून शहरे जे असतात ते शहराचे रस्ते मोकळे झाले पाहिजेत। आणि सकाळी हा चाकरमानी मुंबईला जातो, संध्याकाळी जेव्हा घरी येतो तेव्हा चालायला त्याला जागा नसते। त्या चाकरमान्याला तो चांगल्या परिस्थितीमध्ये चांगला मनमोकळा घरी गेला पाहिजे, रस्ते मोकळे असले पाहिजे। या उद्देशाने आम्ही त्यांच्या कानावरती काही गोष्टी टाकल्या आणि चांगलं त्यांना बुलडोझर आम्ही गिफ्ट दिलेलं आहे की प्रतिकात्मक बुलडोझर गिफ्ट दिलेलं आहे, जेणेकरून आम्ही त्यांना सांगितलं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून या नगरपालिकेची जी कारवाई चालू आहे त्या गोष्टीला आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।